श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रीकृष्ण यांनीही आपला देह त्याग केला, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या सर्वांना माहीत आहे की गांधारीच्या शापामुळे द्वारिका नगरी बुडाली. श्रीकृष्ण यांनीही आपला देह त्याग केला, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये सर्वात जवळ असलेला राधेचा मृत्यू कसा झाला? त्यांच्या शेवटच्या इच्छा काय होत्या आणि त्यांनी श्रीकृष्णा यांच्याकडे अशी कोणती मागणी केली की जी आजही चर्चेचा विषय बनली आहे? एक अशी प्रेमकथा आहे जी काळालाही पार करते. ते हे बंधन जे शरीराने नाही तर आत्म्याने जोडलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया राधा राणीच्या मृत्यूचं खरं रहस्य आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेची रंजक कथा. अशी ही कथा संपूर्ण ज्ञानपूर्ण आणि प्रेरणादायक असणार आहे. त्यामुळे ही कथा आणि हे रहस्य समजून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, कारण ही कथा पूर्ण ऐकल्याने तुमचं जीवन देखील यशस्वी होईल. तर चला रहस्यमय कथेला सुरुवात करूया. याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधाकृष्ण नक्की लिहा. बरसानीच्या त्या जुन्या पायवाटा जिथे एकेकाळी श्रीकृष्ण आपल्या लीलांमध्ये रमलेले असायचे, आजही तिथे प्रेमाची, रहस्याची, बासरीची आणि त्या दुःखाची एक गुंज आहे, ज्याने युगानुयुगे प्रेमींना जिवंत ठेवले आहे. परंतु या कथेची सुरुवात बरसाण्याच्या त्या गल्लीतून म्हणजेच वृंदावनातून या कथेची सुरुवात होते. वृंदावनात जिथे वृद्ध झालेली राधा आपल्या शेवटच्या वेळीची वाट पाहत होती. आता त्या पूर्वीसारख्या राहिल्या नव्हत्या. त्या वृद्ध झाल्या होत्या. त्यांचं शरीर वाट बघत होतं, पण आजही त्यांचं हृदय त्या किशोरी राधेचंच होतं, जे फक्त श्रीकृष्णासाठी धडधड करत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या, पण आजही जेव्हा कोणी बासरी वाजवत असेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी यायच्या आणि त्या आठवणी पुन्हा जिवंत झालेल्या असायच्या. श्रीकृष्ण मथुरा सोडून गेल्यानंतर राधाही तिने सुद्धा कोणाशी ना विवाह केला ना कुठे आश्रय घेतला. राधा दररोज सूर्यासोबत उठायच्या आणि यमुनेच्या तीरेवर जाऊन स्नान करायच्या. त्यानंतर त्या परत कुठे येऊन दिवसभर श्रीकृष्णाच्या येण्याची वाट पाहायच्या. जणू त्यांना पूर्ण विश्वास होता की श्रीकृष्ण एक ना एक दिवस त्यांना भेटायला नक्कीच येतील. गावातील लोक त्यांना साध्वी म्हणत होते. त्यांना त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. ते कोण आहेत, कुठून आलेले आहेत ते कोणालाच ठाऊक नव्हतं. पण सगळ्यांना हे मात्र ठाऊक होतं की हे जे काही आहे ते फक्त आणि फक्त श्रीकृष्णांना समर्पित आहे. एक दिवस राधा आपल्या रोजच्या दैनिक क्रमानुसार यमुनेच्या तीरावर सूर्याला जल अर्पण करत होत्या. तेव्हाच त्यांनी अचानक आकाशाकडे पाहिलं. आकाशामध्ये वातावरणात एकदम शांतता पसरली आणि त्यांच्या हृदयात अनेक कंपने निर्माण झाली. जणू संपूर्ण ब्रह्मांड त्यांना काहीतरी सांगू इच्छित होतं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या आपल्या कुटीत समोर असलेल्या तुळशीच्या झाडाजवळ बसल्या. त्यावेळी त्यांनी प्रणाम करून म्हणाल्या की आता माझ्या जाण्याची वेळ झाली आहे, पण मी अशीच जाणार नाही. मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत स्वतः श्रीकृष्ण मला निरोप द्यायला येत नाही. असे राधा म्हणाल्या की मी माझा देह तेव्हा त्याग करेल जेव्हा श्रीकृष्ण साक्षात माझ्या समोर येतील आणि प्रेमाने माझं नाव घेतील. राधे. त्यांच्या या इच्छेवरती गावकरी संपूर्ण आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले की इतका मोठा राजा या वृद्ध असलेल्या महिलेला भेटायला का येईल, पण कोणीही त्यांच्या भक्तीवर संशय घेतला नाही. त्यांनी आयुष्यभर प्रेमाचं मूर्तिमंत रूप जगलं होतं. दुसरीकडे द्वारकेला बसलेले श्रीकृष्ण, ज्यांच्याकडे सर्व काही होतं तरीही त्यांच्या मनात रिक्तता होती. त्यांच्याकडे सर्व काही असूनही काहीच नसल्यासारखं वाटत होतं. त्यांची अवस्था तशीच होती. त्यांनी डोळे मिटले आणि राधेची हाक त्यांच्या कानात पोहोचता क्षणी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात समाधान होतं. त्यांनी तात्काळ सर्व काही सोडून द्या एकांत तुमच्याकडे प्रस्थान केलं. जिथे राधा त्यांची वाट पाहत होती
जेव्हा श्रीकृष्ण तेथे पोहोचले तेव्हा राधा कुठे बाहेर तर तुळशीच्या झाडाखाली ध्यानात मग्न झालेली होती. श्रीकृष्णांनी हळूच म्हटलं, राधे, ए राधे. असा हा शब्द ऐकताच राधाने डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज पसरलं. त्यांच्या डोळ्यात असलेले प्रेम न सांगता येणारं होतं, न लपवता येणारं होतं. राधा हसल्या आणि म्हणाल्या, प्रभू, आता माझी वेळ आली आहे. माझी आत्मा आता विश्रांती घेऊ इच्छिते. श्रीकृष्णाने राधाचा हात हातामध्ये धरला आणि राधाच्या श्वासांची गती हळूहळू मंद झाली आणि त्यांनी तिथेच तुळशीच्या झाडाखाली आपला प्राण त्याग केला. पण हा शेवट नव्हता. या क्षणी एक रहस्य जन्माला आलं. राधाच्या आत्म्याला मोक्ष तर मिळाला, पण त्यांचे शेवटचे शब्द अजूनही श्रीकृष्णांच्या कानात घुमत होते. त्यांनी आपल्या अखेरच्या क्षणी म्हटलं होतं की प्रभू, जेव्हा या पृथ्वीवरनं प्रेमाचा अर्थ नष्ट होऊ लागेल तेव्हा मी पुन्हा परत येईल. मग मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, कारण प्रेम हे जीवनाचे मूळ आहे आणि ते कधीही नष्ट होऊ नये. जिथे राधा यांनी देहत्याग केला होता तिथे एक नवीन रोप उगवलं, जे तुळशीपेक्षा अधिक तेजस्वी होतं. गावकरी त्या रोपाला मात्र वृक्ष म्हणू लागले आणि तेथे पूजा देखील करू लागले. पण कोणालाच माहीत नव्हतं की त्या रोपाखाली एक रहस्य दडलेलं आहे. राधांच्या पुनर्जन्माचे जे तुम्हाला अनेक युगेनयुगे उमटली अशी सत्य जेव्हा प्रेमाचे मूल्य कमी होऊ लागले तेव्हा लोक फक्त वासनेमध्ये बुडू लागले. तेव्हा बरसाण्यापासून थोड्या अंतरावरती एका साध्या शेतकऱ्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं होतं ललिता. ही काही साधी मुलगी नव्हती. ती कोणाच्याही शिकवणीशिवाय बासरीची मधुर धून वाजवू शकत होती. तिच्या बासरीचा आवाज ऐकता झाडांची पाने हलू लागत आणि पक्षी आनंदाने बोलू लागत. बाकी लोक म्हणू लागले की ही काही साधी मुलगी नाही, ही तर एखाद्या देवीचा अवतार आहे. ते म्हणत की हिला पाहिल्यावरती राधेची आठवण येते. ललिता जेव्हा 7 वर्षांची झाली तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या तीरावर बसली होती. त्यावेळी एक संत तिथून जात होते. त्यांनी ललिताकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये डोकावलं तेव्हा ते सुद्धा स्तब्ध झाले. त्यांनी म्हटलं, तीच चंचल नजर, तेच स्मित हास्य. राधे, तू परत आली. ललिताला नेहमी स्वप्नात एक सुंदर सावळा पुरुष दिसत असे, जो कोणी नसून श्रीकृष्णच होते. ते काही बोलत नसत, फक्त बासरी वाजवत असतात. एक दिवस ललिताने आपल्या आईला विचारलं सुद्धा की आई, प्रेम म्हणजे नक्की काय असतं? आईने उत्तर दिलं की पोर, अजून तू लहान आहेस, तुला प्रेमाचा अर्थ काय कळणार? तेव्हा ललिता शांत झाली, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक जुनी वेदना होती. जणू तिने हा प्रश्न आधीही कोणाला तरी कधी विचारला होता. जेव्हा ललिता 13 वर्षांची झाली तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होती. अचानक तिच्या बासरीतून एक वेगळीच धून निघू लागली. तीच धून जी श्रीकृष्ण तिच्या स्वप्नात येऊन वाजवत असतात. ललिताने ती मूर्ती बाहेर काढली. ती मूर्ती श्रीकृष्णाची होती. जिथे बासरी धरली होती जशीच ललिताने ती मूर्ती हातात घेतली आणि त्यातून एक दिव्य आवाज आला, तू परत आली आहेस. तू कोण होती? तर तिला राधिका म्हणत होती. त्या दिवसानंतर ललिताचं वागणं पूर्ण बदलून गेलं. ती अधिक खोल विचार करू लागली की सर्व ती जाणून घेऊ इच्छित होती. मी कोण आहे? तिचा जन्म कोणासाठी झाला आहे? कशासाठी झाला आहे? का तिला प्रेम आणि श्रीकृष्ण हे शब्द इतके आकर्षित का करतात? त्याचवेळी एक तपस्वी संत हिमालयातून अनेक वर्षांची तपस्या करून बरसावण्यात परत येत होते. त्यांनी ललिताला पाहिलं आणि थक्क झाले. ते म्हणाले, युगांपूर्वी मी याच डोळ्यात राधेला पाहिलं होतं. कन्ये, तू या युगाची नाहीस. तुझा जन्म एका उद्देशासाठी झाला आहे. ललिताने विचारलं, कोणत्या उद्देशा? संतांनी डोळे बंद करून उत्तर दिलं, या युगात प्रेम फक्त शब्द पडून राहिलेला आहे,
तुला ते जीवन बनवायचं आहे. त्या बरसाण्याच्या गल्लीमध्ये एक नवीन कथा जन्म घेणार होती, पण ती प्रत्यक्षात एक जुनी कथा होती, राधेच्या पुनर्जन्माची कथा. आता ललिता किशोरवयात पोहोचली होती. तिची विचित्र अस्वस्थता होती. जणू कुणी तिला प्रश्न विचारला तर मनात एकच उत्तर असू शकतं. ते उत्तर, खरं प्रेम काय असतं? तर खरं प्रेम तेच असतं जे काही न बोलता समजतं. पण ललिता काहीतरी वेगळं अनुभवत होती. एक दिवस त्या संतांनी तिला आपल्या आश्रमात बोलवलं आणि सांगितलं, आत्ता वेळ आली आहे. श्रीकृष्ण या युगात पुन्हा जन्मले आहेत, पण एका ब्राह्मणाच्या रूपात. तुला त्यांना शोधावं लागेल. ललिताने आनंदाने ती भरून गेली. पण एक प्रश्न होता की त्यांना ओळखणार कशी? संत म्हणाले, ते तुझ्यासमोर आले की तुझं हृदयच त्यांना ओळखेल. आता श्रीकृष्ण आनंदानंद नावाच्या तरुण साधूच्या रूपात होते. ते प्रेमाबद्दल उपदेश देत असत. प्रेम शरीराचं नसतं, तर ते आत्म्याचं असतं. प्रेम म्हणजे त्याग आणि समर्पण. पण त्यांच्या मनात एक रिक्तता होती. ललिता त्यांना शोधण्यासाठी निघाली. ते गावी फिरत होती. एका वृद्ध स्त्रीने तिला सांगितलं, तू बासरी वाजव. जो तुझा आहे तो स्वतः तुझ्याकडे येईल. मग ललिताने डोंगरावरती उभा राहून बासरी वाजवली आणि आनंदानंदांनी धून कुठेतरी ऐकली. आनंदानंद त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती धून अनेक गावं पार करत होती, पण अजूनही त्यांना भेटली नव्हती. शेवटी ललितानेच पण केला, जर पुढच्या पौर्णिमेपर्यंत मला ते भेटले नाहीत तर मी यमुनेत उडी मारेल. त्या दिवशी तिने बासरी वाजवली होती. ती हिमालयात बसलेल्या अनंत आनंदाच्या पर्यंत पोहोचली. त्यांनी लगेच प्रस्थान केलं. त्या रात्री ललिताला स्वप्नही पडलं. राधा आणि कृष्णा यमुनेच्या तीरावरती बसले होते. राधा प्रश्न विचारत होती, यावेळीही माझं प्रेम अपूर्ण राहील का? कृष्णा म्हणाले, नाही राधे, यावेळी जगाला तुमच्या प्रेमाची पूर्णता दिसेल. पुढे लगेच कथा सांगत होते, प्रेम तेच जे दूर असूनही जवळ असतं. जे बोलत असतानाही त्याची नजर ललितावर पडली आणि ते तिच्याकडे धावत आले. ललिता म्हणाले, तुम्हाला अजूनही माझी धून ऐकू येते का? ते म्हणाले, राधे तू आलीस, पण अचानक कुरंगनाथ नावाचा साधू आला. त्यांच्या प्रेमाला त्यांनी आवाहन दिलं. त्यांनी परीक्षा ठेवली. ललिताने डोळे बांधून न पाहता न ऐकता अनंत आनंदाला शोधलं पाहिजे. ललिताने ती परीक्षा सुद्धा स्वीकारली. ती डोळ्यांवर तिने पट्टी बांधून गावोगावी फिरू लागली. लोकांनी तिची थट्टा केली, पण काहींनी तिचा सन्मान देखील केला. अनेकांना ते खोटं वाटलं. तिने बासरी त्यांच्या पायाशी ठेवली. त्यांनी ती बासरी वाजवली. तुम्ही तेच आहात ना? त्यांनी पट्टी काढली आणि म्हणाले, राधे यावेळीही तू मला आत्म्यानं ओळखलं. दोघेही रडले. पण अजून एक होती समाजाची परीक्षा. त्यांना राज्यसभेत जाऊन प्रेम सिद्ध करावं लागलं. राजाने विचारलं, हे नियमांच्या विरुद्ध नाही का? आनंदानंद म्हणाले, प्रेम नियमांच्या पलीकडे आहे. ललिता म्हणाली, माझं प्रेम सिद्ध केलं आहे. राजा शांत झाला. म्हणाला, विवाह हा समाजाचा नियम आहे, पण प्रेम आत्म्याचं सत्य आहे. आणि अशा प्रकारे युगानुयुगे अपूर्ण राहिलेलं राधाकृष्णेचं प्रेम अखेर पूर्ण झालं. ही राधाकृष्णाची रंजक कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण.